आणि आता एक वेगळी बातमी महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या जेवणाच्या पंक्तीची। बुलढाण्यातल्या हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात जवळपास 3 लाखांच्या वर जनसमुदाय एकत्र बसून जेवत होता। गेल्या 53 वर्षांपासून पौष वद्य पंचमी ते सप्तमी असे 3 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रम आखण्यात येतात। त्यामुळे या ठिकाणी केवळ राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही लोक येत असतात। यातला शेवटचा दिवस हा महत्त्वाचा आणि आकर्षणाचा असतो, तो म्हणजे महाप्रसादाचा। या ठिकाणी प्रसादात गव्हाची पुरी, वांग्याची भाजी हा मुख्य मेनू असतो। यावर्षी 4000 स्वयंसेवकांनी 48 तास मेहनत करून महाप्रसाद तयार केला। सोबतच पंगतही अतिशय शिस्तबद्धतेने पार पडली। कुठलाही गोंधळ, आवाज, गडबड न करता भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। 53 वर्षांपूर्वी शुकदास महाराजांनी याची सुरुवात केली होती। आता या पंक्तीची गिनीज बुकात नोंद व्हावी यासाठी हे संस्थान प्रयत्न करत आहे। आपण येथे पाहू शकता की हे बुलढाणा जिल्ह्यातील विवेकानंद आश्रम आहे। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हा महाप्रसादाचा उत्सव होत आहे। गिनीज बुक मध्ये नोंद व्हावी या पद्धतीने हा एक आगळा वेगळा उत्सव या ठिकाणी होत असतो। या ठिकाणी लाखो लोक एक साथ जेवण करतात। स्त्री, पुरुष, अबाल, वृद्ध, श्रीमंत, कोणी असो, कोणत्या जातीचा असो, या ठिकाणी कोणताही भेदाभेद पाळण्यात येत नाही आणि सगळेजण एका ठिकाणी एकत्र बसून इथे जेवण करतात। 200च्या वरती ट्रॅक्टर आणि 100 पंक्ती, 50 पुरुषांच्या पंक्ती आणि 50 महिलांच्या पंक्ती, अशा पद्धतीने या ठिकाणी लाखो जनसमुदाय एकत्र येथे येऊन जेवण करतो आणि आपला महाप्रसाद घेतो। संदीप शुक्ला, एबीपी माझा, हिवरा आश्रम। दरम्यान या सगळ्या संदर्भात हिवरा आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी काय म्हटले पाहूया। हिवरा आश्रमचा विवेकानंद जयंती महोत्सव मानवतेचं विराट दर्शन घडवणारा उत्सव। पौष वद्य पंचमी ते सप्तमी असा 3 दिवस हा उत्सव संपन्न होतो। यावेळेला सुमारे 3 लाख भाविकांना महाप्रसादाचं वितरण केलं जातं। 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी। सर्व भाविक एकत्र बसून माणसाच्या मनातील उच्च नीचतेचा, श्रेष्ठ कनिष्ठतेचा, गरीब श्रीमंतीचा भेदाभेद मिटावा, लिंगभेद मिटावा म्हणून परमपूजनीय शुकदास महाराजांनी या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे।